तिकडे नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी आयटी विभागाने छापेमारी केली आहे। नितीन खारा यांचं कार्यालय आणि गोदामावर छापे टाकण्यात आलेत। नितीन खारा हे गो गॅसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। विनापरवाना व्यवसाय, अवैध सिलेंडरची साठवणूक, सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि कोट्यावधींची प्राप्तिकर चोरीचा त्यांच्यावर आरोप आहे। तर या संदर्भात तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरचे उद्योगपती नितीन खारा यांच्या कार्यालयावर कालपासूनच जे आहे ते मुंबई आयटीचे जे आहे ते या ठिकाणी चौकशी सुरू आहे। मी सध्याला नागपूरच्या रामदास पेठ परिसरात आहे आणि याच परिसरातील हे कार्यालय आहे। कालपासूनच जे आहेत कागदपत्राची जी आहे ते पडताळणी या ठिकाणी आयटी कर्मचारी अधिकाऱ्यांकडून जे आहे ते एकूणच केले जात आहे। त्यामध्ये मुंबईचे काही अधिकारी असतील, सोबतच नागपूरची देखील एक टीम असल्याची माहिती सध्याला मिळते। आपण दृश्यांमध्ये पाहाल तर अगदी मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कॉन्फ्लिक्ट ग्रुपचे जे कर्मचारी जे आहे ते आतमध्येच आहे आणि कालपासूनच जे आहे ते आज सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई जी आहे ते सुरू झालेली आहे। आरोप असा आहे की विनापरवाना या कंपनी जे आहे ते व्यवसाय केलेला आहे, त्याचबरोबर अवैध सिलेंडरची साठवणूक केलेली आहे, सोबतच सुरक्षा नियमाचं उल्लंघन करून कोट्यवधीची प्राप्ती करायची जी आहे ती चोरी केल्याचा आरोप आहे। यांची जी उपकंपनी आहे ती एक प्रसिद्ध गो गॅस नावाने प्रसिद्ध अशी ही कंपनी आहे। देशभरामध्ये पेट्रोलियम, गॅस पंप आणि इंधन पंप जे आहे ते या माध्यमातून जे आहे ते विक्री केलं जात असतं आणि आता यांच्यावरच जे आहे ते आरोप जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्राप्तिकर जे आहे ते यांनी भरलेलं नाही असं त्यांच्यावरती आरोप आहे। त्यामुळे नक्कीच कालपासून जी आहे ती चौकशी आजपर्यंत कायम आहे। मोठ्या प्रमाणात वाहनं या रामदास पेठ येथील कार्यालयासमोर या ठिकाणी लावलेले आहे। मात्र आता एकूणच चौकशीमधून अंती काय येतं हे चौकशी झाल्यानंतर जे आहे ते स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।